12वी इंग्लिश बोर्ड पेपरमध्ये सगळ्यात भारी हार्ड जो सेक्शन असेल तो म्हणजेच की नोवेल सेक्शन. या नोवेल सेक्शनमुळेच विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये कमी मार्क्स मिळतात आणि त्यांचं जे पर्सेंटेज आहे ते कमी राहते. बट मी जे तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही ते फॉलो केलं तर 100% इझिली तुम्ही नोवेलचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि मार्क्स मिळवू शकता. तर पहा, नोवेल सेक्शनमध्ये एकूण 4 क्वेश्चन तुम्हाला विचारतात. क्वेश्चन ABCD या 4 क्वेश्चनला प्रत्येकाला 4 मार्क, असे टोटल 16 मार्क्ससाठी हा सेक्शन असतो. काही वर्ष अगोदर पोयम, प्रोज, नोवेल या सगळ्यामध्ये डायरेक्टली क्वेश्चन तुम्हाला विचारले जात होते. पोयम आणि प्रोजमध्ये तुम्हाला पोयम किंवा पॅरेग्राफ देत नव्हते, जसं की आता तुम्हाला पोयम आणि प्रोज या सेक्शनमध्ये पोयम आणि पॅरेग्राफ विचारतात. हे तर चांगली गोष्ट आहे. बट फक्त आता तुम्हाला फक्त नोवेलसाठी थोडी मेहनत करावी लागणार आहे. तर पहा, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 4 चॅप्टर्स दिले आहेत नोवेलसाठीचे. पहिला आहे हिस्ट्री ऑफ नोवेल आणि अदर्स 3 आहेत, असे 4 आहेत. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, 3 सिंपल काम करायचे आहेत. नंबर 1, जे तुम्हाला चॅप्टर दिले आहे, समजा फॉर एक्झाम्पल हिस्ट्री ऑफ नोवेल आहे, तर हिस्ट्री ऑफ नोवेलसाठी तुम्हाला काय करायचं, यूट्यूबला जायचं, हिस्ट्री ऑफ नोवेल मराठी एक्सप्लेनेशन असं सर्च करायचं. कारण की हिस्ट्री ऑफ नोवेलचं मराठी एक्सप्लेनेशन आपल्या मातृभाषेमध्ये समजून घ्यायचा, तो चॅप्टर हिस्ट्री ऑफ नोवेल तो समजून घ्यायचा. एक वेळ तुम्हाला तो चॅप्टर समजला की नेमकं काय सांगितलं त्या चॅप्टरमध्ये, तर तुम्ही इझिली तो सोडवू शकता कोणतेही क्वेश्चन. म्हणून अगोदर आपल्या मराठी भाषेमध्ये ते पूर्ण चॅप्टर समजून घ्यायचा. ठीक आहे. सेकंड काम काय करायचं की तुमचं जे चॅप्टर एंड होते, समजा हिस्ट्री ऑफ नोवेल जिथं चॅप्टर एंड होते त्याच्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन दिले तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, तर ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे, त्याचे आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस 100% करायची. ओके. त्यानंतर थर्ड काम काय करायचं ते म्हणजेच की पास्ट इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत मागचे 3 ते 4 वर्षाचे, त्यामधले जे नोवेल सेक्शनमध्ये क्वेश्चन आलेले आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस करा, त्याचं सोडवून पहा, सॉल्व्ह करा. बस हे 3 काम करायचे तुम्हाला. नोवेलमध्ये 100% इझिली तुम्ही चांगला स्कोर करू शकता. काय वाटते तुम्हाला? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा.